जागा काय वाटतं आता? आणि हे सगळी म्हणजे तुमची समर्थक दिसतात, हे सगळी काय भावना आहे तुमच्या? नाही, भारतीय जनता पार्टीचे जे 41 कॉर्पोरेटर निवडून आले त्यापैकी 4 सक्षम महिला आमच्याकडे आहे. एक वंदना मगरे आहे, ॲडव्होकेट रीमा खरात आहे, मिसेस कुरिल आहे आणि श्रद्धा साळवे. हे 4ही कॅपेबल लोक आहे. आणि सन्माननीय दानवे साहेब, रावसाहेबजी लोणीकर साहेब, नारायणजी कुचे, मी, भास्कर आबा, आम्ही 4ही डिसाईड करून हे 4ही नाव वरती पाठवणार आहे. आणि वरतून जे नाव येईल त्याला शिक्कामोर्तब करणार आहे. त्यातली त्यात म्हणजे पक्षाचं काय हे आहे धोरण, म्हणजे की ह्या 4 नावापैकी कोण जास्त? नाही, असं काही ते त्यावर आम्ही काही भाष्य करणार नाही. कारण हे बघा, एक लक्षात ठेवा, यात कॉम्पिटिशन म्हणजे असं काही नाहीये. जे वरतून जे येणार आणि वरतून जे ज्यांना वाटत असेल वरिष्ठांना, ते निश्चित करणार आहे. पहिल्यांदाच महानगरपालिका आणि त्यावरती महिला आहे, मग अर्थात तुमच्या नेत्यांच्या पण काही वेगळ्या अपेक्षा असतील समजा, जसं की नाही 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 नाही, आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून एकजूट आहे. बरं, आमची 4यांची तयारी होईल आणि त्याच्यावरती आम्ही वरती पाठवणार. हो, पण विकासाच्या बाबतीतली काही धोरणं आहेत आपल्या हो, विकास पक्षाची, आहे. तुमची खास करून? हो हो, नाही माझी नाही, सर्वांची आम्ही 4 एकत्रित बसून विकासाचे काम करणार आहे. आणि महापौर जो असेल ते पार्टी जे डिसाईड करेल ते पाहिजे. साधारणतः कधी प्रक्रिया पूर्ण, तुम्ही कधी नावं पाठवणार वरतून? मला उद्या आमचं बैठक घेणार आहे. गट नेता निवडायचे, गट तयार करून औरंगाबादच्या कमिशन ऑफिसला द्यायचे. त्याच्यानंतर मला वाटतं की कॉर्पोरेशनचं इलेक्शन हा एकंदरीत 30 तारखेला लागेल. कारण 6 दिवस लागतात त्याला, माझ्या माहितीने, आय डोंट नो एक्झॅक्टली, पण 30 तारीख लागतात कॉर्पोरेशन. 30ला जालनाचा महापौर डिक्लेअर होईल. बरं, उद्यापर्यंत गटनेता निवडीची प्रक्रिया पूर्ण होईल? 100%. त्यात काय. आता मित्रपक्ष किंवा विरोधकांना पालिकेच्या कामकाजात कसं स्थान असेल? मी तर नेहमी सांगतो की बाबा ठीक आहे, इलेक्शन पर्यंत आपण लढू, आणि इलेक्शन नंतर जेव्हा खुर्चीवर बसतो तेव्हा राजधर्म असतो, आणि राजधर्म सर्वाला घेऊन चालावं लागतं. ते शिवसेना असेल, काँग्रेस असेल, किंवा MM असेल, किंवा अपक्ष असेल, आम्ही सर्वांना तर मदत करू. तसं काही नाही की असं नाही की आम्ही बसलो आणि तुम्हाला इनजस्टिस करणार, तसं काही होणार नाही. नवनिर्वाचित नगरसेवकांना तुम्ही काय सल्ला देणार? कारण बऱ्याचदा अनेक जे चेहरे आहेत ते पहिल्यांदाच महापालिकेत आहेत. हा ठीक आहे, काही मला वाटतं की 15 की 16 लोक रिपीट झाले, बाकी नवीन आहे. आमच्या पार्टीच्या वतीने सांगतो मी, काल आमच्या पार्टी मिटिंग सांगितलं की नवनिर्वाचित आणि जुने यांना एक शिबिर द्या 1-2 दिवस, की सभागृहामध्ये तुम्ही कोणते मुद्दे उपस्थित करायचे, नगरपालिकेचे नगरसेवकाचं बिहेवियर कसं राहिलं पाहिजे, अधिकारीशी कसं बोललं पाहिजे, हे आम्ही बोलणार आहे. आणि सन्मान्य कलेक्टरला काल माझी बोलणं झालं होतं, ते पण आम्ही गव्हर्नमेंटच्या लेवलवर ते पण